चिमुकलीवरती अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदेचं पोलिसांनी एन्काउंटर केलं। त्यानंतर योग्य न्याय झाला असं म्हणत एकीकडे जल्लोषही साजरा करण्यात आला, तर त्याच वेळेला दुसरीकडे विरोधकांनी यावरून सरकारवर आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे। एन्काउंटरवरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याची उत्तरं मिळणार का हा सुद्धा एक मोठा प्रश्नच आहे। बघूया। बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं, मात्र त्यानंतर आरोप प्रत्यारोपांचा गोळीबार सुरू झालाय। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर मागे असणारी कहाणी पोलिसांनी पत्रक काढून प्रसिद्ध केली आणि त्यानंतर सकाळपासूनच विरोधकांनी ओळीनं पत्रकार परिषदा घेतल्या आणि एन्काउंटरचं पोस्टमॉर्टेम करायला सुरुवात करत प्रश्नांची सरबत्तीही सुरू केली आहे। या विरोधकांमध्ये आघाडीवर आहेत त्या ठाकरेंच्या मुलुक मैदानी तोफा, एक म्हणजे संजय राऊत आणि दुसऱ्या सुषमा अंधारे। आरोपीच्या हातात बेड्या आहेत, आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे, तरी सुद्धा कल्याण जंक्शनला तो आरोपी म्हणे पोलिसांची बंदूक खेचतो आणि गोळीबार करतो। संडास साफ करणारा पोरगा गोळ्या कधी चालवायला लागला? त्याला गोळ्या चालवायचं ट्रेनिंग कोणी दिलं? का आतमध्ये तुरुंगात असताना ह्याच लोकांनी त्याला दिलं? बुरखा आहे, हातात बेड्या आहेत, का त्यांना वाचवायचा प्रयत्न झाला? का त्या माऊलीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आपल्या मुलींच्या संदर्भात? याचं उत्तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का? एका शिंद्यांनी दुसरा शिंद्यांचा एन्काउंटर केला, एका शिंद्याचा एन्काउंटर झाला, दुसऱ्या शिंद्यांचा एन्काउंटर जनता करते। तर या प्रकरणी ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही सवालही उपस्थित केले। अक्षय शिंदे याला तळोजा MIDCच्या जवळच्या जेलमधून जर बदलापूरमध्ये न्यायचे असेल तर साधारणतः तुम्ही सगळ्यांनी प्रवास केला असेल, आपण पनवेल कळंबोलीतनं राईट टर्न घेतो, पुढे जातो, तळोजा राईट साईडला राहतं, तिकडनं पुढे जर बदलापूरला जायचं असेल तर राईट टर्न घेऊन आपण MIDCतनं एक चांगला हायवे तयार झालेला आहे, शिळफाटाने आपण बदलापूरकडे जातो। गाडी मुंबऱ्याकडे नेण्याचं काय कारण होतं? प्रश्न क्रमांक 1। अक्षय शिंदे हा कोणी VIP नव्हता, हा कोणी क्रांतीवीर नव्हता, हा कोणी फार मोठा काही सोज्वळ माणूस नव्हता। मग त्याचं चार्जशीट रविवारच्या दिवशी एवढं तडकाफडकी फाईल करण्याची पोलिसांना काय घाई होती? ते रविवारी का फाईल केलं गेलं आणि इतक्या घाईने? म्हणजे लगेच तुम्हाला सायंकाळी 5 वाजता सोमवारी सगळ्या प्रक्रिया करून म्हणजे 5 वाजायची वेळ होते आणि त्याच वेळेला तुम्हाला त्याला बाहेर न्यावंसं वाटतं, तुम्हाला त्याच्यात अजिबात काही प्रिकॉशन्स घ्यावेसे वाटत नाहीत। पहिली गोष्ट, रिव्हॉल्वर पिस्टल अनलोड असते, ती लोडेड करून अजिबात ठेवली जात नाही। चेंबर लोड करणे आणि ट्रिगर ओढणे या दोन्हींच्या मध्ये एक कॉक आहे, या दोन्हींच्या मध्ये एक लॉक आहे। हे लॉक लावावंच लागतं, कारण जर चेंबर तुम्ही लोड केलं तर कुठल्याही क्षणी साध्या बोटाचा जरी दाब पडला तर गोळी उडू शकते आणि ज्याच्याकडे रिव्हॉल्वर आहे त्याला सुद्धा धोका होऊ शकतो। त्यामुळे कुठलाही माणूस त्याला लॉकच करणार असं लॉक काढणं हे कुठल्याही सर्वसाधारण माणसाला शक्य नाही, त्याचं ट्रेनिंगच मिळायला हवं। मग ते अक्षय शिंदेला लॉक कसा काय काढता आला? तर अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्यानंतर या प्रकरणामधील शाळेचे संस्थापक आणि संचालक यांना अजूनही अटक का झालेली नाही असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारलाय। आपटेंना वाचवायला ह्यांचं जे काही एन्काउंटर झालं असेल का हा एक प्रश्न आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची मागणी हीच होती की हा जो कोणी नराधम होता, हा जो कोणी बलात्कारी होता, ह्याला भर चौकात फाशी देणं गरजेचं होतं। ते न्यायप्रविष्टांनी सगळं न्याय मिळाल्यानंतर ठीक आहे, ह्याला लवकर सोडलं गेलं, ह्याची सुटका ह्या माध्यमातून झाली का हा सगळा एक वेगळा विषय राहतो, पण अजूनही जे शाळेचे संस्थापक आहेत त्यांना अटक का नाही झालेली आहे? दुसरी गोष्ट म्हणजे वामन म्हात्रे ज्यांनी एका महिला पत्रकाराला विचारलं होतं की तुझ्यावर रेप झालाय का, त्यांना का अटक झालेली नाही आहे? आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या पोलीस स्टेशननी साधारणपणे 7 दिवस लावले एका गरोदर महिलेला तिथे बसून ठेवलं FIR घेण्यासाठी, ज्याच्या विरोधात उद्रेक झाला आणि त्यानंतर 300 लोकांना अटक केली गेली, आपण पाहता FIR झाले, जणू काही गँगस्टर्स असल्यासारखे हातात त्यांच्या देखील बेड्या ठोकल्या होत्या आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं होतं, त्यांच्यावर केसेस मागे कधी घेणार? हा एक मोठा विषय राहतोच। या एन्काउंटरच्या आडून कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। तर या घटनेमुळे आता पोलिसांच्या सुरक्षिततेची काळजी वाटू लागली आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला। एक आरोपी जर त्याचे दोन्ही हात बांधलेले आहेत
तर त्यांनी जाऊन ती बंदूक घेऊन आपल्या पोलिसांवर फायरिंग कसं केलं? त्याच्यामुळे मला विचाराल तर मी फार काळजीत पडले की या राज्यातल्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा विषय आहेच, पण त्याबरोबर पोलीस सुरक्षितता हाही हा विषय झालाय का या राज्यात? अशी परिस्थिती झाली आहे दुर्दैवाने या राज्यात. त्या व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे कारण त्यांनी साक्ष देऊ नये म्हणून. याचा अर्थ असा आहे की कुठल्या तरी उच्च पदस्थ व्यक्तीला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं की सरन्यायाधीश जेव्हा मुंबईत होते ते एका दुसऱ्या कार्यक्रमामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजनाकरता आले होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये ते राज्यात असताना अशी घटना घडावी हे अत्यंत निंदनीय आहे. केवळ विरोधकांनीच नाही तर या शाळेमधल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा सरकारवर टीका केली आहे. तर दुसरीकडे बदलापूरमधल्या काही लोकांनी फटाके फोडत पेढेही वाटले. एन्काउंटर झाला हे समाधान व्यक्तच करतायत सगळे पालक वर्ग असू दे किंवा नागरिक असू दे. पण काय आहे की एन्काउंटर ज्या पद्धतीने झालं खोटी माहिती पुढे येऊन त्यामुळे साशंका आहे सगळ्यांच्या मनामध्ये. साशंकता असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट की अजून जे कोणी काही आहेत आरोपी इन्क्वायरी चालू आहे, मग ती इन्क्वायरी पूर्ण होण्याच्या आधीच का एन्काउंटर केलं गेलं ह्याच्याही शंका मनामध्ये लोकांच्या आहेत. एवढंच सांगेल काय एन्काउंटर करण्याऐवजी जर पहिलाच आम्हाला आमच्याकडे सोपवलं असतं त्याला मला तर बरं झालं असतं, कारण की हे राजकारणच वाटते सर्वांनाच. प्रशासनाला पण अटक झाली पाहिजे. प्रशासन तर फरार आहे ना, ते पण भेटलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. मग आम्हाला असं वाटतंय का अजून काही चेहरे समोर येणार होती त्यामुळे मग हे एकालाच शिक्षा झाली ना, बाकीचे तर निर्दोष फिरतात आहेत ना मग बाहेर. प्रशासन पण अटक पाहिजे आम्हाला. ज्या क्षणी ही घटना समोर आली त्या वेळेपासून बदलापूरसह राज्यभरामध्ये उसळलेली संतापाची लाट आपण पाहिली. नराधमाला फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी एकमुखानं झाली. मात्र या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यापासूनच टाळाटाळ करणाऱ्या संस्थाचालक आणि पोलिसांचं काय? हा प्रश्न अक्षय शिंदेच्या खात्म्यानंतरही अनुत्तरित राहतोय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.